नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. संपूर्ण जगभरात, हो मुद्दामूनच असं म्हणते की संपूर्ण जगभरात गणेशोत्सवाचं वातावरण अत्यंत मंगलमय असं वातावरण आहे. काही काही घरांमध्ये 1.5 दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या घरी परतणार आहेत, त्यामुळे थोडंसं उदास वातावरण असेल. पण त्याबरोबरीने महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस, गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आपण ऋषी पंचमी म्हणून साजरा करतो. ऋषी पंचमी म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे, महात्म्य काय आहे, याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे महात्म्य ऋषी पंचमीचं. आणि याबद्दल तुम्हाला जर काही विचारायचं असेल किंवा काही विचार तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. फोन करा तेव्हा टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत. मोबाईलच्या माध्यमातून जर फोन कॉल्स करणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन फोन करा जिथे नेटवर्क उत्तम पद्धतीने येईल. आणि आजचा जो आपला विषय आहे ऋषी पंचमीचं महात्म्य, त्या विषयावर जर तुम्ही फोन करून प्रश्न विचारलेत तर अधिकाधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आता या विषयावर चर्चा करण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी 2 तज्ज्ञ मंडळींना आपण आमंत्रित केलंय. त्यांचा या विषयाचा अभ्यास खूप मोठा आहे. संस्कृतीचे अभ्यासक आहेत दोघेही जण. आपण त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत स्वानंद बेदरकर सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर व्याख्याते आहेत. भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि आधुनिक मराठी साहित्य अशा वेगवेगळ्या विषयावर सर अनेक ठिकाणी जाऊन व्याख्यानं देत असतात. आणि आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर आसावरी बापट. मॅम तुमचं सुद्धा मनापासून स्वागत करते. विश्व अध्ययन केंद्राच्या रिसर्च इन्स्टिट्यूटच्या त्या प्रमुख आहेत आणि एकंदरीत आपली संस्कृती काय सांगते, आपल्या परंपरा काय आहेत याबद्दलचा त्यांचा अभ्यास दोघांचाही खूप मोठा आहे. त्यामुळे ही दोघे जण आपल्याला खूप छान मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमात करणार आहेत. सुरुवातीला दोघांनाही गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा देते. महाराष्ट्रामध्ये आपण खूप उत्साहाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो आणि गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस ऋषी पंचमी. तर पहिलाच प्रश्न हा असणार आहे की ऋषी पंचमीचं वेगळेपण आणि महत्त्व काय आहे. मॅम काय सांगाल. मुळात सुरुवात आपण ऋषी पंचमी हा दिवस नक्की का केला इथून करूया. आजकाल फॅशन आहे मदर्स डे, फादर्स डे, टीचर्स डे. आपल्याकडे पण ही परंपरा होती. आपल्याकडे मातृदिन आहे. आपल्याकडे आपण गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा साजरी करतो. तसंच आपल्या समाजावर असलेलं ऋषींचं ऋण लक्षात ठेवून आपण एक दिवस त्यांच्यासाठी साजरा करायचा म्हणून आज ऋषी पंचमीचा सण साजरा करतो. सर तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल. मॅडम जसं म्हणाला त्याप्रमाणेच की भारतीय परंपरेमध्ये आपल्या वडीलधाऱ्यांप्रती एक प्रकारचा कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची जी पद्धत आहे तो कृतज्ञता भाव व्यक्त व्हावा आणि तो कृतज्ञता भाव ज्या ऋषींनी हा संपूर्ण समाज निर्माण केलाय त्या समाज निर्माण करणाऱ्या बीजाप्रती निर्माण व्हावा किंवा व्हावा आणि तो व्यक्त व्हावा, यातून आपण आजचा कृतज्ञता दिन म्हणून ऋषी पंचमीचा दिन साजरा करतो. आणि यावर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी शिक्षक दिन सुद्धा त्याच्यामुळे ते सुद्धा ऋण असतातच नाही का, गुरुचे किंवा शिक्षकाचे आपल्यावर कायमस्वरूपी ऋण असतात. मुळात आपण जेव्हा ऋषी पंचमी म्हणतो आहोत तेव्हा ऋषीची व्याख्या काय, ऋषी म्हणजे नेमकं कोण. आपण आता ही स्लाइडच बघूया. ऋषींची व्याख्या अनेक लोकांनी अनेक प्रकारांनी केली. अगदी प्राचीन काळापासून ऋषी कुणाला म्हणायचं याचा खूप मोठा अभ्यास आणि चर्चा आपल्याला दिसून येते. वेदांवरती
विख्यात अशी टीका लिहिणारे सायणाचार्य आहेत. ते असं म्हणतात की वेद प्राप्त्यर्थम तपः अनुतिष्ठतः, ज्यांनी वेदाच्या प्राप्तीसाठी तप केलेला आहे तो ऋषी. आणि ऋषी हा गत्यर्थक धातू आहे, जो हा संसाराचा सागर पार करून जातो तो ऋषी, असाही एक ऋषी शब्दाचा अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे मंत्रद्रष्टारा, ज्याला मंत्र दिसलेले आहेत तो ऋषी, असाही अर्थ सायणाचार्यांनी काढलाय. शतपथ ब्राह्मणामध्ये श्रमेण तपसा अरिषंत तस्मात् ऋषयः असं म्हटलेलं आहे. श्रमानी आणि तपानी जो स्वतःला तापवतो, जो स्वतःला कष्ट देतो तो ऋषी, असा एक अर्थ आहे. तैत्तरीय अरण्यकामध्ये पण ऋष हाच धातू आहे आणि तिथे एखाद्या गोष्टी प्रत जाणं किंवा प्रकट होणं. ऋषींच्या समोर वेद प्रकट झाले आणि म्हणून त्यांना ऋषी असं म्हटलं जातं. सर्वानुक्रमणे असं म्हणते यस्य वाक्यम स ऋषीः, वेदातली वाक्य त्यांना दिसलेली आहेत आणि म्हणून ते ऋषी आहेत. वाजसनेयी संहितेमध्ये असं म्हटलंय की ऋषी मंत्राणां व्याख्याता, जो ऋषी मंत्र सांगतो तो ऋषी, मंत्र सांगणारा तो ऋषी, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. निरुक्त नावाचा आपला एक फार प्राचीन ग्रंथ आहे. आपल्याला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे की कदाचित जगातली ती पहिली डिक्शनरी, पहिला शब्दकोश असू शकतो. तो पण यास्काचार्यांनी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये ऋषी दर्शनात कशाचं दर्शन झालं तर पुन्हा स्तोमान ददर्श, त्यांनी स्तोम म्हणजे स्तुतींना, मंत्र स्तुतींना पाहिलं तो ऋषी. मेदिनी कोशामध्ये सुद्धा ऋषी हे कोण आहेत तर वसिष्ठ हा त्यातला पहिला ऋषी आहे असं त्यांनी म्हटलंय. अमरकोशामध्ये ऋषयः सत्यवचसः असं म्हटलेलं आहे. ऋषी जे सत्य बोलतात ते. बौधायन धर्मसूत्रामध्ये ऋषी मंत्र अर्थज्ञ, ज्याला मंत्र कळतो त्यांचा अर्थ कळतो तो ऋषी असं म्हटलंय. म्हणजे ऋषीची खूप काय म्हणूयात आपण प्रगल्भ अशी व्याख्या आहे, प्रत्येक आपल्याला ठिकाणी सापडते. अगदी बरोबर आहे. आपण त्याच्याबद्दल आणखीन बोलूया, पण पहिला फोन घेऊया. कार्यक्रमातला पहिला फोन आहे. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. नमस्कार. मी शलाका सलग गाडगीळ, प्रश्न विचारा कल्याण शलाकाताई. माझा असा प्रश्न आहे की आज जी ऋषी पंचमी आहे तर त्या ऋषी पंचमीला ऋषींच्या भाज्या अशा वेगळ्या मिळतात, म्हणजे तो वाट्यात असतो ऋषींच्या भाज्यांचा, आणि त्या सगळ्या भाज्या मिळून एकत्र भाज्यांची ती भाजी केली जाते. आणि एरवी ती भाजी कधीच नाही मिळत. तर त्या भाज्या म्हणजे आणि त्याची चवही एकदम निराळी असते, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाहीये. पण त्या फक्त आजच्याच दिवशी मिळतात आणि एरवी कधीच मिळत नाही. तर त्या भाज्यांमध्ये काही असं विशेष आहे का की ज्या आजच फक्त खायच्या असतात आणि एरवी खायच्या नसतात, का एरवी मिळूच शकत नाहीत? बर, तुमच्या या प्रश्नाचं आपले तज्ञ नक्की उत्तर देणार आहेत. आपण खरं तर ऋषीच्या भाजीबद्दल थोडंसं नंतर बोलणार होतो, पण आपल्याला जो प्रश्न आलाय त्याच्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? आधी त्यांच्या एका उत्तर आपण ते क्लिअर करूया की आजच्याच दिवशी ती मिळते, त्याच्या मागचं काय कारण आहे किंवा का खायची? शलाकाताईंनी जो प्रश्न विचारलाय तो फार आजच्या दिवसाला अनुसरून असा आहे. ती भाजी फार चविष्ट लागते असंही ते म्हणाले. तर आपल्याकडे जी भाज्यांची पिकं येतात किंवा आपल्याकडे ज्या भाज्या आपण रोज जेवणामध्ये खातो त्या सगळ्या भाज्या या त्या ऋतूनुसार येत असतात. बरोबर. आणि म्हणून मुख्यतः ऋषीपंचमीच्या दिवशी जी कहाणी आपण वाचतो किंवा जी कहाणी सांगितली जाते त्या कहाणीमध्ये गोष्ट अशी आहे की या दिवशी बैलाच्या श्रमाचं काही खायचं नाही. बर. आणि म्हणून बैलाच्या श्रमाचं का खायचं नाही तर त्याच्या मागे जी कथा आहे, तर एका कुटुंबामध्ये काही एक कार्य घडतं आणि त्या कार्य घडत असताना त्या घरातल्या स्त्रीकडून काही अपराध घडतो आणि तो अपराध घडल्यानंतर त्यांना जो पुढचा जन्म येतो तो पुढचा जन्म त्यांच्याच घरामध्ये वडील बैल होतात आणि आई कुत्र्याच्या जन्मामध्ये जाते. बर बर बर. त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये काही एक श्राद्ध पक्ष असतं म्हणून ती सून खीर करते आणि त्या खिरीमध्ये साप आपली गरळ ओकतो. ते कुत्र ते बघतं आणि ते बघितल्यानंतर ते पातेलं ते सांडून देतं. पण हे सुनेला माहित नसल्यामुळे होतं काय तर या कुत्र्यामुळे ही माझी खीर केलेली वाया गेली असा तिचा समज होतो आणि मग ती त्या कुत्र्याला बडवते. इकडे शेतामध्ये तिचा नवरा हा जो बैलाच्या माध्यमातून शेताची नांगरणी करून घेत असतो त्या बैलाला तो त्या दिवशी खूप मारतो. आणि मग हे दोघं जण रात्री गोठ्यामध्ये गेल्यानंतर त्या बैलाच्या डोळ्यालाही धारा लागलेल्या असतात आणि ती जे कुत्र असतं तेही आज दिवसभरात काय घडलं ते सांगत असतं. आणि मग त्यावेळी तो मुलगा बाहेरून ऐकत असतो की या दोघांचं जे बोलणं आहे हे दुसरे तिसरे कुणी नसून ही माझी आई आणि हे माझे वडील आहेत.
तेव्हा याचं प्रायश्चित्त काय घ्यायचं म्हणून तो जातो एका ऋषींकडे आणि ऋषींना तो प्रश्न विचारतो की मी काय करू. तेव्हा ते ऋषी त्याला सांगतात की तू आज या दिवशी याचं प्रायश्चित्त म्हणून ऋषींची पूजा कर, ऋषी पूजन कर आणि त्या योगे करून तुला जे काही पापाचं प्रायश्चित्त, जे काही फळ आहे ते चांगलं मिळेल त्याच्यातून आणि तुझे हे वडील आणि आई यातून मुक्त होतील. तेव्हा तसं होतं आणि त्या दिवशी त्या मुलाने त्या बैलाला मारलेलं असतं म्हणून त्याला एक विश्रांती मिळावी, त्याच्या श्रमाचा परिहार असावा म्हणून या दिवशी बैलाच्या श्रमाचं खायचं नाही, अशी ती कथा आहे. बरोबर. आपण कथेला अनुसरून परंपरा निर्माण करत असतो. बरोबर. आणि त्याच परंपरा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीकडे जातात आणि मग त्या येत येत जेव्हा आज आम्ही पाहतो की शलाकाताईंचा प्रश्न असा आहे की त्या भाज्या इतर वेळी का मिळत नाही, इतर वेळी त्या आणल्या तर त्या कोणी घेणार नाही. हा त्यातला एक महत्वाचा व्यावहारिक भाग आपण समजून घेऊया. आणि मग आज त्याला महत्व आहे म्हणजे अनंत चतुर्दशी असेल किंवा गणपतीची स्थापना असेल त्या दिवशी किंवा आपल्याकडे गौरी येतात त्या दिवशी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या 18 भाज्या 16 भाज्या विकायला येतात आणि त्या आपण करतो. तर या पाठीमागे ही परंपरा आहे की त्या परंपरेतून. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या ऋतूमध्ये जी भाजी खावी त्याला अनुसरून पुन्हा या सगळ्या भाज्या म्हणजे भाद्रपदातला आपली खीर वडा असेल किंवा गौरीला दाखवला जाणारा नैवेद्य असेल, या सगळ्यामध्ये ऋतू आणि आपलं शरीर या सगळ्याचं आरोग्य देखील राखलं जावं हा एक महत्वाचा भाग या सगळ्या परंपरेमध्ये आहे. आपण ह्याच्याबद्दल थोडंसं डिटेल मॅडम तुम्ही सांगाच, पण आपल्याबरोबर अक्षय महाराज भोसले फोनच्या माध्यमातून जोडले गेलेत. वारकरी संप्रदाय युवा मंच. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा सुद्धा देते. संपूर्ण सह्याद्री वाहिनीच्या सर्वच प्रेक्षकांना आणि उपस्थित मान्यवरांना ही गणेशोत्सवाची हार्दिक शुभेच्छा. सर, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही वारकरी संप्रदायाशी जोडले गेलेले आहात, तर वारकरी संप्रदायामध्ये ऋषी पंचमीचं महत्व किंवा महात्म्य काय सांगितलंय, काय सांगाल तुम्ही? प्रामुख्याने आपण आज हे पाहतो आपल्या आकाशामध्ये एक सप्ततारांचं मंडळ आहे, त्याला आपण सप्तऋषी मंडळ असं म्हणतो. मग आता ऋषीपंचमी आहे, ऋषी म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. ऋग्वेदामध्ये एकूण 1000 सूक्त आहेत, त्या सूक्तामध्ये 10,000 मंत्र आहेत. 4 वेदांमध्ये किमान 20,000 मंत्रांचे जे रचयिते आहेत त्यांना आपण ऋषी असं म्हणतो. 7 ऋषीमध्ये प्रामुख्याने वशिष्ठ असतील, विश्वामित्र, कण्व, भारद्वाज, अत्री, वामदेव, शौनक आणि शेवटी एका महिलेचा गौरव करण्यात आलाय, त्या अर्थात माता अरुंधती. फक्त आपल्या भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला ऋषीमुनींबद्दल एक वेगळं आकर्षण आहे, अतीव आदर आहे. याच ऋषीमुनींबद्दल जे ज्येष्ठ आहेत, ज्ञानी आहेत, अशांबद्दल वाटणारा आदर, निष्ठा, भक्ती हे व्यक्त करणे याचं मुख्य प्रयोजन म्हणजे ऋषीपंचमीचा दिवस आहे. ह्याच्यामध्ये बोला सर. बोला सर. पूर्वापार आपल्याला आतापर्यंत ऋषीमुनींनी जो मार्ग दाखवला आहे, जसं म्हटलंय की अनुभव आहे माझा अंगी ते या जगात येत असे. आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेल्या गोष्टींची नितांत चांगली माहिती हे लोकांना देणं, अर्थात पुण्य ते परोपकार, चांगल्या माहिती लोकांपर्यंत देणं हे कार्य आजपर्यंत आपल्या ऋषीमुनींनी केलेलं आहे. आणि त्या परंपरेचा गौरव अर्थात आजचा ऋषीपंचमीचा दिवस. धन्यवाद सर. इतक्या नेटक्या शब्दामध्ये तुम्ही ऋषी पंचमीचं वारकरी संप्रदायामध्ये काय महत्व आहे किंवा काय महात्म्य आहे हे आमच्यापर्यंत पोहोचवलं. पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण हाच धागा पुढे नेऊया की मगाशी आपण ऋषींच्या व्याख्या ज्या सगळ्या बघत होतो त्याच्यामध्ये अजून काही व्याख्या राहिल्या होत्या आणि एकंदर त्यांनी असं सांगितलं की द्रष्टेपणा जो असतो ऋषींच्या अंगी तो इतरांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा एक खूप महत्वाचं काम त्याच्यामधलं आहे. काय सांगाल? मगाशी आपण ऋषींच्या व्याख्येवरती बोलत होतो. आपल्याकडल्या ऋषींवरती बाहेरच्या लोकांनी सुद्धा खूप अभ्यास केलाय. त्यातल्या काही व्याख्या आपण आता बघूया. त्यात ग्रासमन नावाचा एक आहे, तो असं म्हणतो की ऋष हा जो धातू आहे तो अर्श, वाहणं ह्या शब्दातून तयार झालाय. ज्यांच्याकडे ज्ञान वाहत आहे, ज्ञानाचा अखंड सागर ज्यांच्याकडे आहे तो ऋषी. टी ब्लॉच नावाचा आहे, तो पण पुन्हा वृष धातूवरनच त्याची व्याख्या करतोय.
इथे तो पाऊस पाडणारा असं म्हणतोय. बर. म्हणजे ह्यांना काही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या आणि समाजावर काही संकट आलं तर त्यावेळेला त्या सिद्धींचा उपयोग ते करत असतील आणि म्हणून त्यांनी ह्या पद्धतीने ती व्याख्या केलेली आपल्याला दिसेल. ग्रे नावाचा आहे तो असं म्हणतोय की रै या धातूवरनं ओरडणे, ते मोठ्यांदी ओरडतात म्हणून कदाचित मंत्र म्हणताना जो उच्चारामध्ये ते बोलतात त्यामुळे त्यांनी ही व्याख्या केली असण्याची शक्यता आहे. उलेनबेग नावाचा आहे त्यांनी अवेस्ता मधून आपल्याला ह्या ऋषी शब्दाची व्याख्या केली आहे. तो असं म्हणतो की योग्य आचरण करणारा तो ऋषी. म्हणजे सत्य बोलणारा, योग्य आचरण करणारा, समाजासाठी उपयोगी पडणारा, मंत्रद्रष्टा, अशा अनेक गुणांनी युक्त जो असतो तो ऋषी. म्हणजे आता अक्षय महाराजांनी जी माहिती दिली की विदेशातल्या लोकांना सुद्धा ऋषी या संकल्पनेचं प्रचंड आकर्षण पहिल्यापासूनच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की माता अरुंधतीचं सुद्धा आज तिच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली जाते. तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगा? अक्षय महाराजांनी जो संदर्भ दिला तोच आपण थोडासा पुढे घेऊया. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे उल्लेख केले आहेत त्याच्यामध्ये एक उल्लेख असा आहे की मार्गाधरे वर्तावे, आयुष्य बोखटे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. याचा अर्थ असा की मार्गाधरे वर्तावे, जो मार्ग आम्हाला ऋषी मुनींनी आमच्या सत्पुरुषांनी आखून दिलेला आहे त्या मार्गावरून आपण पुढे जात जात या समाजाचं उन्नयन कसं साधता येईल हे बघितलं पाहिजे. आणि म्हणून हे उन्नयन साधताना आम्हाला परंपरेने काय दिलेलं आहे, जो उल्लेख महाराजांनी केला त्याच्यामध्ये कश्यपत्रीर भरद्वाजो विश्वामित्रस्तु गौतमः जमदग्निश्च वशिष्ठः सप्तैताः ऋषी स्मृतः. या 7 ऋषींचं स्मरण करण्याबरोबरच माता अरुंधतीचं स्मरण करावं. किंवा जी पूजा ऋषीपंचमीची मांडली जाते त्या पूजेमध्ये 7 ऋषींच्या 7 सुपाऱ्या आणि त्याच्याबरोबर एक लहान सुपारी दुसरी मांडली जाते, ती माता अरुंधतीची मांडली जाते. तर ती का मांडली जाते, तर अरुंधती ही एक साध्वी सती म्हणून त्या संपूर्ण युगामध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करून होती. तिनं काय केलं तर तिनं जगण्याचा, वागण्याचा आणि भोगण्याचाही एक आदर्श निर्माण केला की इतर स्त्रिया माझ्या भोवताली आहेत किंवा ज्या माझ्याकडे बघतायत त्यांच्यापेक्षा माझं जीवन हे वेगळ्या आदर्शावर मला कसं नेता येईल हे माता अरुंधती यांनी आपल्या जगण्यातून सांगितलं. बरोबर. प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत त्यांच्या गुरुमाता म्हणून अरुंधतींचा उल्लेख केला जातो, वशिष्ठ पत्नी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्या काळामध्ये कथा अशी सांगितली जाते की एक देव पत्नी की जिला वेगवेगळ्या रूपांचं खूप आकर्षण होतं, त्या वेगवेगळ्या रूप ती स्वतः धारण करायची आणि ते धारण केल्यानंतर ती समाजामध्ये फिरत असे. तिला एक दिवशी असं वाटलं की माता अरुंधतीचं रूप आपण घ्यावं आणि मग समाजामध्ये जाऊन फिरावं. पण तिला ते अशक्य झालं कारण माता अरुंधतीचं पावित्र्य, माता अरुंधतीचं सतीत्व, तिच्या ज्ञानाबद्दलची निष्ठा हे इतकं पराकोटीचं होतं की त्यातून त्या देवपत्नीला ते सगळं सामावून घेणं आणि मग स्वतः तसं होणं शक्य झालं नाही. आणि म्हणून या सगळ्याचा एक नवा आदर्श, एक नवा वस्तुपाठ आपण जे नवीन आधुनिक परंपरेमध्ये असं शिकतो की जुन्या पिढीनं नव्या पिढीच्या खांद्यावर पालखी द्यायची असते आणि ती पालखी देणं हे सृजनत्व असतं की तुम्ही तुमच्या ओंजळीतून नव्याच्या ओंजळीत काय देता ते देणं आहे. ते आपण माता अरुंधतींकडून घेत असतो. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून या 7 ऋषींबरोबर माता अरुंधतीची पूजा देखील आज केली जाते. आणि आताच्या जगण्याशी अर्थ जोडायचा झाला तर आता प्रत्येक स्त्रीला इथे स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवायचंच आहे, नाही का? त्याच्यासाठी तिचा स्वतंत्र असा लढा किंवा तिचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी कायमच ती झटत असते. तो धागा मला वाटतं कुठेतरी तिथूनच अरुंधतीपासूनच जोडलेला आहे. फोन घेतोय आपण. प्रोफेसर मनीषा यादव अकोल्याहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. बोलती डायरेक्ट बोलते. हा नमस्कार. बोला. मी बोलते प्राध्यापक मनीषा यादव, मूर्तिजापूर, अकोलावरून. तर माझा स्वानंद आणि असावरी मॅडमना असा प्रश्न आहे की ऋषी पंचमी हा जो सण आहे किंवा हा जो एक प्रकारचं व्रत आहे ते आफ्टर मोनोपॉजच का करतात? आणि अजून एक प्रश्न आहे की आधुनिक पद्धतीनं ऋषी पंचमी आता आपल्याला साजरी करता येईल का? आता ते बैल किंवा ते परसातलं खाणं ह्या गोष्टी आता मॉडर्न युगामध्ये शक्य नाहीयेत, तर ते जुन्याचा आधुनिकतेशी सांगड घालून हा सण आपल्याला साजरा करता येईल का?
महत्वाचा प्रश्न आहे तुमचा, त्याच्यावर आपले दोन्ही तज्ज्ञ नक्की उत्तर देतील. खरं तर आपल्याला प्रोफेसर मनीषा यादव यांचा प्रश्न, दोन त्यांचे प्रश्न होते. तर एका प्रश्नाचं उत्तर मॅडम तुम्ही द्या, की असं म्हटलं जातं की मेनोपॉज नंतरच खरं तर हे व्रत जे सांगितलेलं आहे ते करावं. त्याच्या संदर्भाबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर स्वानंदांनी जी कथा सांगितली ती मासिक धर्माच्या दोषातूनच तयार झालेली कथा आहे. मला असं वाटतं की कथा हे समाज शिक्षणाचं एक माध्यम आहे आणि त्या अशा कथा त्या काळात सांगितल्यानंतर त्याचा एक पगडा लोकांच्या मनावर होता आणि त्यामुळे स्वाभाविकच काही चुकीच्या गोष्टी टाळणं हे त्यातनं शिकवण्याचा हा त्यातला मुख्य हेतू होता. बरोबर. आता आधुनिक काळामध्ये विज्ञानाशी याची सांगड घालता येते का? तर हो, आपल्याकडले जे सण आहेत आणि त्या सणांच्या निमित्ताने केले जाणारे पदार्थ आहे, ह्या सगळ्याचा नक्की एकमेकांशी संबंध आहे. त्याचा निसर्ग चक्राशी खूप मोठा संबंध आहे. आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या आणि दिनचर्या असे दोन भाग असतात. आता हा ऋतू आहे, हा वर्षा ऋतू चालू आहे. वर्षा ऋतू म्हणजे ढगाळ वातावरण, पाऊस पडतोय, ऊन नाही, अशा सगळ्या परिस्थितीत अग्निमांद्य आलेलं असतं, पचनशक्तीवरती परिणाम झालेला असतो. आणि आपल्या ऋषीपंचमीच्या ज्या भाज्या आहेत त्यात कुठेही तेल नाही, मसाले नाहीत, थोडक्यात पचायला त्या सोप्या, हलक्या असतात. दुसरी गोष्ट, जसं मगाशी स्वानंदजी म्हणाले की ह्या भाज्या ह्याच कालावधीमध्ये उगवतात आणि निसर्गामध्ये जे उगवलं म्हणजे निसर्ग जे आपल्याला देतो ते त्या ऋतुचक्राचा विचार करूनच निर्माण झालेलं असतं आणि त्यामुळे त्याचं सेवन हे खरं तर खूप आवश्यक असतं. आता ऋषीपंचमीच्या भाज्यांमध्ये काय आहे तर दोडका आहे, लाल भोपळा आहे किंवा तुमचं घोसाळ आहे, भेंडी आहे, दुधी भोपळा, ह्या सगळ्याच्या सगळ्या भाज्या ह्या पचन संस्थेला अतिशय उपयोगी आहेत. मलमूत्र विसर्जनासाठी ह्या भाज्यांचा अतिशय उपयोग होतो. यात अळू आहे, अळूचा उपयोग हृदयासाठी खूप आवश्यक मानला जातो. माठ आहे, रक्तशुद्धी होते. थोडक्यात ह्या सगळ्या भाज्यांचा विचार केला तर त्याची असलेली विज्ञानाची जी सांगड आहे ती खूप महत्वाची आहे आणि त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. त्या फक्त भाज्या खाण्यासाठी नसतात, मजा म्हणून नसतात, तर निश्चितपणे त्या आवश्यक असतात, निसर्गतः बनलेल्या असतात, त्याचा उपयोग केला पाहिजे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. हॅलो रवींद्रजी. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. आजच्या या धावत्या जीवनशैलीमध्ये ऋषींबद्दल आदरभाव आणि प्रेम वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने आणि दुसरीकडे आपण पाहतो की नीतिमूल्य आणि संस्कारांचा ऱ्हास होईल का अशी भीती पण वाटते. सोशल साईटचा प्रभाव वाढतो आहे. या दृष्टीने ऋषींबद्दल कसं सकारात्मक राहावं प्रत्येकाने, म्हणजे जीवनही आदर्शवत होईल, याबद्दल मार्गदर्शन हवंय. धन्यवाद. धन्यवाद सर. काय सांगाल तुम्ही? मगाचा ताईंचा प्रश्न आणि आता रवींद्रजींनी केलेला प्रश्न हा थोडाफार सारखा आहे. याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की आम्ही आमच्या परंपरा, आमचे सण उत्सव किंवा आमचं एकूणच जगणं जे आहे, जे पूर्वापार चालत आलेलं आहे, ते आम्ही सामाजिक परिप्रेक्षामध्ये एकदा शोधून पाहिलं पाहिजे की नेमकं काय ऋषींबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त करायचा. मग आता तर आमची आधुनिक शैली अशी झाली आहे, तशी झाली आहे. आपण काय करतो की कोणतीही गोष्ट आम्हाला शक्य नसेल तर मग नाही बाबा, ते देव आहेत, ते ऋषी आहेत, आम्हाला कसं जमणार असं म्हणून आम्ही त्याच्यापासून दूर जाऊ पाहतो. बरोबर. आम्ही या सगळ्या परंपरेच्या आणि शास्त्रार्थाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो यासाठी केला पाहिजे की या ऋषींनी काय केलं, या ऋषींनी श्रमप्रतिष्ठा निर्माण केली, श्रमाला प्रतिष्ठा दिली. बरोबर. या ऋषींनी काय केलं तर आपल्या कामामध्ये तादात्म्यता कशी असावी, एकतानता कशी असावी हे जगाला सांगितलं आणि आपल्या एकूण जगण्या वागण्यातून व्रतस्थपणा म्हणजे काय हे या ऋषींनी सांगितलं. आधुनिक जीवनशैलीमध्ये असे ऋषी आम्ही शोधू शकतो का? तर माझ्या दृष्टीला जर ते शोधता येत असतील, मला जर ते सापडत असतील तर मी त्यांचा अन्मान करण्याचं किंवा अपमान करण्याचं काही कारण नाही. मला ज्या ठिकाणी परंपरेनं मला सांगितलेलं शुद्ध ऋषित्व आज दिसतंय, आजच्या काळात दिसतंय, तिथे मी नमस्कार केला पाहिजे. बरोबर. मग तो हाच ऋषी याचंच पूजन केलं पाहिजे, तो ऋषी त्याचंच पूजन केलं पाहिजे, अशा बंधनामध्ये अडकून आम्ही आमच्या आजच्या जगण्यावर परिणाम न करून घेता जिथे आम्हाला श्रमाला प्रतिष्ठा देणारा माणूस दिसतोय त्याच्या ठिकाणी ते ऋषित्व शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे.
दुसरी गोष्ट काय होतं तर आम्ही आजच्या समाजामध्ये जगतो आणि त्या समाजाचे म्हणून काही जे व्यवधानं असतात ती आमच्यावर आमच्याही नकळत लादली जातात. म्हणजे मी समजा असं म्हणालो की माझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप नाहीये, तर तो समाज मला असं म्हणतो की तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप नाही म्हणजे तुम्ही काहीतरी न्यू नाही तुमच्यामध्ये, तुम्ही फेसबुकवर नाही म्हणजे या सोशल माध्यमामध्ये तुम्ही नाही म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. ते न्यूनत्व ज्यावेळी व्यक्तीच्या ठिकाणी वाढायला लागतं तेव्हा तो त्याच्यात गुंतत जातो. बरोबर. त्या गुंत्यात गुंतून सुद्धा माझा पाय मोकळा आहे असं जेव्हा मला सांगता येईल किंवा मला ते शोधता येईल तेव्हा माझं मार्गक्रमण हे ऋषित्वाच्या दिशेनं होईल. किंवा आपण त्याच्या पुढे जाऊन असं म्हटलं तर की हे सोशल नेटवर्किंग साईट्स जी वेगवेगळी माध्यमं आहेत त्या माध्यमाच्या अनुषंगाने किंवा त्या माध्यमांचा आधार घेऊन मी जर समाजासाठी काहीतरी करत असेल, समाजाच्या हितासाठी जर मी काहीतरी करत असेल तर तो सुद्धा तोच मार्ग म्हणता येईल. तुमचं म्हणणं एका अर्थानं बरोबर आहे. म्हणजे जे मी जगतोय किंवा ज्याच्या साथीनं मी जगतोय, ज्याच्या सहाय्यानं मी माझं मार्गक्रमण करू पाहतोय त्या सगळ्यामध्ये ही भौतिक साधनं येत असतील तर उत्तम. पण ऋषित्व म्हणजे भौतिकता आणि ऋषित्व म्हणजे आध्यात्मिकता, असे दोन भाग आहेत. त्यामुळे मॅडम जसं मगाशी ऋषित्वाच्या व्याख्या सांगताना त्यांनी जे जे काय सांगितलं तेव्हा आतला विकास आणि बाहेरचा विकास याची कुठेतरी सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. बरोबर. नुसते तुम्ही बाह्य विकासातच गुरफटून गेलात तर मग तुमच्या जगण्या वागण्याचा गुंता होतो, त्यात तुम्ही अडकत जाता आणि संपत जाता. बरोबर. आपण एक फोन घेऊया सर. नक्की. भारत वाहवळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार. प्रश्न असा आहे की ऋषीपंचमी कोणी साजरी करावी आणि ऋषीपंचमी आपण कशा प्रकारे साजरी केली जाते, त्यामध्ये ऋषीपंचमीचे व्रत, पूजा आणि उद्यापन या विधीविषयी आपण थोडं माहिती द्याल का? आणि ऋषीपंचमी साजरी करताना कोणत्या मंत्राचा जप करणं हे आवश्यक असते? धन्यवाद. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतीलच आपले तज्ज्ञ. भारत वावळ यांनी जो प्रश्न विचारला होता की ऋषीपंचमीची पूजा कोणी करायची, कशी करायची, ते व्रत काय आहे किंवा त्याचं उद्यापन, मंत्र, याच्याबद्दल काय सांगाल? भरतजींनी जो प्रश्न विचारलाय तो खरं तर सगळ्यांनाच लागू आहे. आपल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात की ऋषीपंचमीच असं नव्हे तर कोणतंही व्रत करताना नेमकं काय करावं. मला असं वाटतं की माझ्या पिढीच्या मुलांना किंवा माझ्या पिढीला ज्यावेळी असे व्रत करायला तुम्ही सांगाल त्यावेळी ते त्या व्रताकडे अत्यंत सजगतेने पाहतील आणि त्यामुळे घरातली मागची पिढी, आजीची पिढी, वडिलांची पिढी जेव्हा हे व्रत त्यांच्या समोर करत असेल त्यावेळी त्या व्रताला देखील ते डोळसपणे पाहत असतील. आणि म्हणून किंवा मला हे फूल व्हायला सांगितलंय किंवा अमुक एक पूजा झाल्यानंतर फूल व्हायचं असतं, अशा प्रकारचा एक प्रघात म्हणून आपण कोणतीही पूजा करू नये. मी संदर्भात ऋषीपंचमीच्या बोलतोय आपल्याशी. तर हे सगळं करताना या सगळ्या ज्या सुपाऱ्या मी मगाशी म्हटलं की सप्तर्षींच्या सुपाऱ्या, त्याच्याबरोबरच श्री गणेशाची सुपारी आणि त्याबरोबरच माता अरुंधतीची सुपारी मांडली जाते आणि या सप्त ऋषी माता अरुंधती आणि गणेश यांचं पूजन या ऋषीपंचमीच्या व्रतामध्ये केलं जातं. हे करत असताना प्रत्येक ऋषी जे आहेत म्हणजे ऋषी कश्यप आहेत, अत्री आहेत, भरद्वाज आहेत, विश्वामित्र आहेत, गौतम आहेत, जमदग्नी आहेत आणि वशिष्ठ आहेत. या प्रत्येक ऋषीच्या ठिकाणी त्याचा म्हणून काहीतरी गुणविशेष आहे. बरोबर. त्या गुणविशेषाची पूजा मी करतोय असा एक भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. म्हणजे मी सुपारीची पूजा करतोय तर ती सुपारी ही प्रतिकात्मक आहे, मी त्या गुणविशेषाची पूजा करतोय आणि त्या गुणविशेषाची पूजा करत असताना ते पूजन करून, फूल वाहून, आरती करून मला फक्त ते थांबवायचं नाहीये, तर ते गुणविशेष माझ्यामध्ये कसं प्रतिबिंबित होईल हा मला ती पूजा करताना विचार करायचा आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की ऋषीपंचमीची पूजा करत असताना, गणपतीची पूजा करत असताना किंवा इतर कोणतीही पूजा करत असताना आपण समोर मांडलेली जी देवता आहे त्या देवतेचं गुणवैशिष्ट्य आपल्यामध्ये परिवर्तित व्हावं हा एक विचार स्वतःच्या मनामध्ये ठेवून ती पूजा केली पाहिजे. मंत्र तुम्हाला येत असो, गुरुजी तुमच्याकडे उपलब्ध असो नसो, या दोन्हीही गोष्टींमध्ये सारख्या नजरेनं पाहून मनःपूर्वक ती पूजा जर आपण केली असेल तर त्या व्रताचं फळ आपल्याला मिळेल आणि ती पूजा सुद्धा फलद्रूप होईल.
मॅडम मला असं वाटतं मुळात ह्या पूजेमध्ये संकल्पना हीच आहे की ऋषींचं स्मरण, त्यांच्या कार्याचं स्मरण करणं. आता उदाहरण द्यायचं झालं तर दधीची ऋषींची गोष्ट आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की वृत्रासुराचा वध करायचा आहे, इंद्र त्यांच्याकडे आलेला आहे आणि काय हवंय तर त्यांची हाडं हवीत. त्या हाडापासून केलेलं जे अस्त्र आहे त्यांनीच तो मरणार आहे. कुठलाही विचार न करता एका क्षणात ते देहत्याग करतात आणि आपली हाडं ते अस्त्र निर्माण करायसाठी देतात. ही जी त्यागाची भावना आहे ती खूप महत्वाची आहे. आज समाजासाठी आपण असा काही त्याग करायला तयार आहोत का? काही क्षण तरी आपण देऊ शकतो का? त्या क्षणाला जी गरज राष्ट्र असेल, आपलं ह्याचा विचार आपण ह्या सगळ्या पूजाविधीमध्ये अधिक महत्वाचा ठरतो आधुनिक काळात, असं आपण मला केला वाटतं. पाहिजे. नाशिकहून फोन आहे, तो घेऊया. कविता शिंदे आपल्याशी बोलतात. नमस्कार. चालेल पण. हॅलो. हॅलो मॅडम, नमस्कार. बोला बोला. मी कविता शिंदे बोलते, नाशिकवरून. प्रश्न विचारा कविताजी. माझा असा प्रश्न होता मॅडम, मी तर ऋषी पंचमीचे व्रत केले होते, पण ते काही कारणास्तव मी 1 वर्ष सोडून दिले, तर ते परत मला करता येईल का? धन्यवाद. काय सांगाल? मला असं वाटतं की कुठलंही व्रत मनात भीती ठेवून करू नका. अगदी खरा मुद्दा तुम्ही मांडला. त्याच्यावर तुमची निष्ठा आहे, त्यातनं तुम्हाला काहीतरी चांगलं उचलायचंय म्हणून तुम्ही घ्या. एखादं व्रत न करण्याने पाप लागेल का ही भीती नको. बरोबर. मनापासून तुम्ही ते करा, त्याचं फळ तुम्हाला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातले गुण घ्या ना, ऋषींचे गुण घ्या. हाच त्यातला महत्वाचा भाग आहे, म्हणून त्यांचं स्मरण आहे. अगदी पूजा चुकली, पूजा विधीमध्ये काही दोष झाला याची भीती अजिबात बाळगू नका. मला वाटतं आधुनिकतेची जोड आपण विचारांनी अशा पद्धतीने दिली पाहिजे की जर मी मनापासून करत असेल तर क्षमा करणारा सुद्धा शेवटी तोच आहे, नाही का? आपण मगाशी माता अरुंधतींचा उल्लेख केला, सरांनी सांगितले, सगळी माहिती दिली. त्या बरोबरीने आणखीन स्त्री ऋषी सुद्धा आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. त्याच्याबद्दल मॅडम तुम्ही काय सांगा? मुळात स्त्री ऋषींना ऋषिका किंवा ब्रह्मवादिनी स्त्रिया असं म्हटलं जातं. ऋग्वेदातल्या अनेक मंत्रांच्या रचयिता ह्या स्त्री ऋषी आहेत आणि हे आपल्याला माहितीच नसतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की स्त्रियांना भारतीय परंपरेत गौण स्थान दिलेलं आहे, पण असं अजिबात नाहीये. रोमशा, लोपामुद्रा, कद्रू, विश्ववरा, अपला, गोधा अशा सगळ्या स्त्रिया ह्या मंत्रकर्त्या होत्या आणि त्यांचे स्वतःची गुरुकुलं पण होती आणि ज्ञानदानाचं कार्य त्या अखंड करत होत्या. त्याच्याच बरोबर आपल्याला हेही माहितीये की पराक्रमही या स्त्रियांनी केलेले आहेत. त्यामुळे स्त्री ही बुद्धी आणि शक्ती या दोन्हीचं द्योतक होती आणि अशा अनेक स्त्रियांचा उल्लेख आपल्याला करता येईल. आपण मैत्रेयीचा उल्लेख करूया, अरुंधतीचा उल्लेख, अरुंधती मातेचा उल्लेख सरांनी केलेलाच आहे. जेव्हा याज्ञवल्क्यांनी आता संसार त्याग करायचा असं ठरवलं आणि आपलं जे काही धन आहे त्यांच्या 2 पत्नी होत्या, कात्यायनी आणि दुसरी पत्नी म्हणजे मैत्रेयी. तर ह्या आपल्या धनाचं तुम्हाला जे हवंय तसं वाटप करून घ्या असं सांगितलं. त्यावेळेला मैत्रेयीने त्यांच्याकडे ब्रह्मज्ञान मागितलेलं होतं आणि त्यांच्या त्या अधिकारातला कात्यायन तो जो अधिकार होता त्याला याज्ञवल्क्यांनी विरोध केलेला नाहीये. त्यांनी सांगितलंय की ठीक आहे, तुझा हा अधिकार आहे आणि त्यांनी तिला ते ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे स्त्रिया ह्या केवळ ऐहिक उपभोगामध्येच अडकलेल्या असतात असं नाही, तर त्यांनाही ज्ञानाची ती लालसा असते आणि त्यांची ती लालसा पूर्ण केली गेली. पुरुषांकडून सुद्धा ती पुरी केली गेलेली आहे. हा एक त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. आता आपण ही सगळी चर्चा करतोय तेव्हा हे खरं तर किती प्राचीन आहे आपल्या संस्कृतीतलं, तरी सुद्धा आत्ताच्या काळामध्ये जगत असताना त्याचे सगळे अर्थ आपण जोडू शकतो, नाही का? शास्त्रात जे सांगितलेलं असतं आणि आता आधुनिक काळामध्ये जे सगळं सुरू आहे हे आपल्याला अशा पद्धतीने सर जोडता येऊ शकतं. नक्की जोडता येतं. मी मगाशीच आपण जो विषय निघाला होता त्याच्यात बोलताना असं म्हणालो की परंपरा ही कायम शास्त्रार्थ सांगत असते आणि तो शास्त्रार्थ काळ बदलला तरी काळाच्या कसोटीवर उतरतो, हे त्याचं यश आहे, त्याचा विजय आहे. कारण ते काय तर निसर्ग चक्र आणि एकूणच त्याच्यातून आलेलं ते ज्ञान असल्यामुळे निसर्गाबरोबर जेव्हा तुम्ही मार्गक्रमण करत राहता त्यावेळी तुम्हाला ते उपयोगी पडतं.
म्हणजे काय तर ऋषीपंचमीच्या दिवशी आपण ज्या ऋषींची पूजा करतो, ज्या ऋषींबद्दल आपण कृतज्ञता भाव व्यक्त करतो, त्या ऋषींनी यज्ञ संस्था स्थापन केली आहे की यज्ञ करावा, याग करावा. त्याच्यानं काय होतं तर यज्ञानं प्रदूषण जे आपण सारखं निर्माण होतंय सध्या आपल्याकडे, ते प्रदूषण दूर होतं यज्ञामुळे. बर, या सगळ्या ऋषींच्या एकूणच जगण्याचा आपण शेती हा भाग जर स्वतंत्र काढला तर आपल्या लक्षात येईल की एखादा जमिनीचा तुकडा आहे, त्या तुकड्याच्या चारही कोपऱ्यांवर हा ऋषी काय करत असे तर यज्ञकुंड ठेवत असे. आणि त्या यज्ञकुंडाद्वारा ते दिवसभर त्याचे काही ठराविक तास ते यज्ञकुंड चाललं की त्याच्यातून निर्माण होणारा जो अग्नी आहे, त्याच्यातून निर्माण होणारं जे रसायन आहे, त्या रसायनाद्वारा पर्यावरणला जे बाधक अशा गोष्टी आहेत त्या नष्ट होत होत्या. बरोबर. आणि त्यामुळे साधारणपणे 30% हे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होत होती. आज जेव्हा आपण पाहतो की ट्रॅक्टरच्या माध्यमातून जमीन नांगरली जाते, तर ट्रॅक्टरच्या माध्यमातून जमीन नांगरली की होणारं जे काही जमिनीची धूप आहे, बरोबर, ती जास्तीत जास्त होत जाते. आणि म्हणून बैलाच्या माध्यमातून, नैसर्गिक माध्यमातून जर तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला फायदा जास्त मिळतो. आज आम्ही पुन्हा एकदा त्या सगळ्या परिस्थितीकडे जाऊ पाहतो आहोत. त्या सगळ्या जुन्या नैसर्गिक पद्धतींनी आम्ही अन्न शिजवून खाण्याचा प्रयत्न करतो आहोत, कारण आमचं शरीर एका लेव्हलला गेल्यानंतर, एका विशिष्ट वयामध्ये गेल्यानंतर थकायला लागलाय. म्हणजे साधारण एक 30-32 वय म्हटलं की त्यांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. हे का होत आहे तर जे चुकीचं आहे ते आमच्या खाण्यात येत आहे किंवा निसर्गापासून दूर जातो. सर, एक उदाहरण आता सध्या जाहिरात येते कोलगेटची. जेव्हा कोलगेट पहिल्यांदा आपल्याकडे आली त्यावेळेला काय तुमच्या दंतमंजनामध्ये कोळसा आहे, तुमच्या ह्याच्यात मीठ आहे, आणि आता त्याच सगळ्या गोष्टींचा समावेश त्यांनी कोलगेटमध्ये केलेला आहे. म्हणजे आमच्या ऋषी मुनींनी अनेक वर्षाच्या अभ्यासातून ह्या ज्या काही गोष्टी शोधल्या होत्या त्या नक्कीच उपयोगी होत्या. बरोबर. आपण एक फोन घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार. बोला. हा, माझ्या गणेशोत्सवाच्या दोघांनाही सगळ्यांना शुभेच्छा. आता माझे प्रश्न आहेत ते दोघांनाही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मी विचारतो तो आसावरी ताईंना की त्यांनी सांगितलं जो मंत्र पाहतो तो ऋषी, तर मंत्र पाहणे म्हणजे काय, हा आसावरी ताईंना प्रश्न. आणि दुसरा प्रश्न स्वानंद महाराजांना आहे की आध्यात्मिकता आणि आधुनिकता यांची सांगड कशी घालायची. आभारी आहे. धन्यवाद. तुमच्या दोन्ही प्रश्नांचे आपले तज्ञ उत्तर देतील. किशोर नगरकरांचे जे 2 प्रश्न होते, मॅम तुम्ही काय सांगाल? मंत्र पाहणे म्हणजे नेमकं काय असं त्यांनी विचारलं. बरोबर आहे. कसं आहे की एकतर आपल्यापर्यंत जो वेद आलेला आहे त्याच्याही आधी बराच तो होता. आपल्यापर्यंत आलेला वेदाचा काहीच भाग आहे. आणि असं म्हटलं जातं ती एक उत्स्फूर्तता आहे, त्या एका उन्मनी अवस्थेमध्ये सुचलेलं असं काहीतरी ते आहे. ते बसलोय आणि आपण एखादं काव्य रचलंय अशा पद्धतीने घडलेलं नाहीये. आणि एका वेगळ्या अवस्थेत जाऊन काही ज्या रचना झालेल्या आहेत ते मला करायचंय म्हणून नाहीये, त्या होतात. आणि अशा गोष्टींना पाहणं असं म्हटलं जातं. त्यामुळे मंत्रद्रष्टा ह्या एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोचल्यानंतर त्यांना झालेल्या त्या जाणीवा आहेत. एक वेगळा खूप जर संदर्भ जोडायचा झाला तर खूप मोठे मोठे गायक असं म्हणतात की मला सूर दिसतो, नाही का. ते साधनेतनं आलेल्या ज्या गोष्टी असतात ज्या दिसत नाहीत पण त्यांचं अस्तित्व असतं, त्याच्याशी हा संदर्भ आहे. नक्कीच मी थोडं याच्यावर बोलू इच्छेन. जरूर. आणि मग दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर द्या की अध्यात्म आणि आधुनिकता. मॅडम जसं म्हणाल्यात की त्याप्रमाणे प्रज्ञा आणि प्रतिभा नावाच्या 2 शक्ती आपल्याकडे आहेत की ज्या शक्तींच्या द्वारा कवी हा कविता करतो, चित्रकार चित्र काढतो, तुम्ही जसं म्हणालात की गायक तसं तो गाणं म्हणतो. तर ते आधी त्याला बैठकीवर बसण्याआधी, म्हणजे गायक बैठकीवर बसण्याआधी किंवा चित्रकार त्या कॅनव्हासवर चित्र रेखाटन करण्याआधी त्याच्या मनःचक्षूंना ते दिसत असतं. बरोबर आहे. आणि ते दिसल्यानंतर त्याच्यावरून जे बाहेर पडतं ते तुमच्या चक्षुंना दिसतं. आणि म्हणून असं मॅडम मगाशी बोलताना त्यांनी जो संदर्भ दिला की ते मंत्रद्रष्टे होते, त्यांना मंत्र आधी दिसत होते आणि मग ते बाहेर पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत होते. हा तो संदर्भ आहे. त्याच्याशी ती प्रज्ञा आणि प्रतिभा शक्ती निगडीत आहे असं मला वाटतं.
दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे की आध्यात्मिकता आणि आधुनिकता यांचं हस्तांदोलन सध्याच्या जगात कसं करावं. तर मला असं वाटतं की आध्यात्मिकता म्हणजे आतला विकास आहे आणि आधुनिकता म्हणजे बाह्य विकास आहे. या दोन्ही गोष्टींची सांगड घालताना तारांबळ उडते, तारेवरची कसरत करावी लागते, अगदी मान्य आहे. पण तुम्ही स्वतःसाठी कधीतरी वेळ देणार आहात की नाही? तुमचा स्वतःचा मलाच माझा शोध कधीतरी लागला पाहिजे असा प्रश्न स्वतःला विचारणार आहात की नाही? आणि तो जर तुम्हाला विचारण्याची इच्छा असेल तर मग तुम्ही आध्यात्मिकता आणि आधुनिकता यांची अतिशय सुयोग्य सांगड घालू शकाल. दिवसातून तुम्हाला साधारण 2 तास खूप झाले, 1 तास स्वतःसाठी काढता आला तर त्या 1 तासामध्ये तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुला कुठे जायचंय. आणि ते जाणं जर एका विशिष्ट ठिकाणापर्यंतच असेल तर त्या जाण्यासाठी करावा लागणारा अभ्यास, सोसावे लागणारे कष्ट, हे सगळं तुमचं मन तुमच्याकडून करवून घेत असतं. खरी गोष्ट. आपोआप अनाहूतपणे. त्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करायची गरज लागत नाही. म्हणजे असं म्हणता येऊ शकेल की बा महापुरुष जो असतो म्हणजे विवेकानंद झाले, सावरकर झाले, ज्यांच्या नावापुढे आम्ही महापुरुष ही उपाधी लावतो, ते महापुरुष काय हे बघा कालच निर्माण झाले आहेत असं म्हणता येत नाही. त्यांच्या जगण्याच्या प्रत्येक क्षणामध्ये महापुरुषत्वाचं बीज असतं. आणि म्हणून तुम्हाला जर आध्यात्मिकता ही तुमच्या जगण्यामध्ये आधुनिक काळात यावी असं वाटत असेल तर तुमचा प्रत्येक क्षण हा सत्कर्मासाठी कसा घडेल किंवा सत्कर्मासाठी त्याचं तुमचं पाऊल कसं एक पाऊल पुढे पडेल हा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमच्याही नकळत तुम्ही आध्यात्मिकतेच्या दिशेनंच प्रयाण करत असता. पण तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला की त्याच्यासाठी इच्छा असणं फार गरजेचं असतं. मॅडम तुम्हाला सांगायचं? मला असं वाटतं की ही आध्यात्मिकता आणि आधुनिकता ह्या खरंच एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. मुळात आपल्या धर्मातच यतोऽभ्युदय निःश्रेयस सिद्धी स एव धर्मः अशी व्याख्या केली आहे. जिथे एकाच वेळेला ऐहिक आणि पारलौकिक अशी दोन्ही प्रगती होते ती साधली जाते तो धर्म अशी आपली कल्पना आहे. आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण ऋषी संकल्पना बघतोय. मी राजर्षी ह्या संकल्पनेकडे जाते अगदी थोडक्यात, कारण आपल्याकडे शेवटची 3 मिनिटं. बरोबर आहे. आपल्याकडे राजर्षी म्हणजे काय तर राजा असून सुद्धा जो ऋषीवत आचरण करत होता तो. शिवरायांना श्रीमान योगी ही जी संकल्पना दिलेली आहे, हे विशेषण वापरलेलं आहे ते त्याच दृष्टीने वापरलेलं आहे. रघुकुलातल्या राजांचं उदाहरण देता येईल. किंवा आता आपल्याला माहिती आहे की भगीरथ राजा होता, पण आपल्या समाजासाठी ती गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी त्यांनी केलेला त्याग, त्यांनी घेतलेले अपरिमित कष्ट, हे सगळं ह्या संकल्पनेमध्ये आहे. आणि रघुवंशातला श्लोक मी मुद्दाम सांगीन आवर्जून की ह्या रघुकुलातले राजे कसे होते. राज्य हे भोगासाठी नाहीये तर ते त्यागासाठी आहे, ही कल्पना त्यांची होती. आणि म्हणून ते असं म्हटलंय, कालिदासांनी असं म्हटलंय, त्यागाय समृतार्थानाम सत्याय मितभाषिणाम यशसे विजिगीषूणाम प्रजाये ग्रहमेधिनाम. हे राजे हे जे काही करायचे ते कसं तर त्याग करायसाठीच ते मिळवायचे. त्याग करणं हाच त्यातला प्रमुख हेतू होता. बोलायचे ते नेमकं आणि ते सत्यच बोलायचे. नंतर यश मिळवायचे, त्या यशासाठी फक्त आपलं विजिगीषुत्व, कोणाला मारायचंय नष्ट करायचंय ह्यासाठी नाही. माझं यश सिद्ध झालं की आमचा पराक्रम थांबला. आणि मग असं सगळं जीवन जगता जगता ते कसं जगायचे तर लहानपण अभ्यासामध्ये, तारुण्य अगदी तारुण्य हे विविध पराक्रम करण्यामध्ये, आणि त्यानंतर वृद्ध झाल्यानंतर मुनिवत जीवन जगून योगाच्या माध्यमातून आपल्या देहाचा त्याग, समाजासाठी अखंड म्हणजे एवढ्या उच्च पदावर असूनही त्यागाने जगणं, त्याग करणं हे खूप महत्वाचं आहे. 1 मिनिट आहे शेवटचं, काय सांग? 1 मिनिटामध्ये असं सांगेन की फक्त ऋषीपंचमी ही श्रमप्रतिष्ठा आज जी गरजेची आपल्याला, त्यासाठी आपण त्या ऋषींना नमस्कार केला पाहिजे. रोज आपण जे म्हणतो की वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, तसं वदनी कवल घेता नाम घ्या मातृभूचे. सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे, कृषी बल कृषी करणी राबती दिन रात्र, श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात, श्रमण करुनी त्यांचे अन्न सेवा कुशाल,
उदरभरण नोहे उदरभरण आहे चित्त होण्या विशाल. वा वा तर हे विशाल चित्त करण्यासाठी या ऋषीपंचमीची खरं तर महती आजच्या काळामध्ये गरजेची आहे आणि ती आपण पूजेच्या द्वारा, मानसिक पूजेच्या वा द्वारा वा आपण ती अनुभवली. एकच गोष्ट मी ह्यात सांगू शकते की कष्टाशिवाय फळाची अपेक्षा हे आजकाल खूप वाढलंय आणि ऋषीपंचमी करताना आम्ही आधी प्रथम कष्ट करू, आम्ही आमच्या समाजासाठी काहीतरी करू, फळ आपोआप येतच राहतं, हा विचार आपण घेऊया. बरं, मोठा विषय आहे. ऋषींबद्दल आपण जितकं बोलू, त्यांच्या एकंदरीत त्यागाबद्दल किंवा त्यांनी समाजासाठी जे जे केलंय त्याच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. पण आपल्या या दोन्ही तज्ज्ञांनी इतक्या कमी वेळामध्ये इतकी छान माहिती आपल्याला सांगितली. तुमच्या दोघांचेही मनापासून आभार मानते आणि नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणारच आहे. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.